ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। त्र्यंबकेश्वरमध्ये फडणवीसांची सभा, नगराध्यक्ष उमेदवार खुले यांच्यावरच्या आरोपावरून वादंग। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे। खऱ्या अर्थाने आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेतील नगराध्यक्षपदासाठी कैलास खुले हे उमेदवार असणार आहेत। मात्र कैलास खुले यांच्यावर जमिनीसाठी धमकावणे, मारहाण करणे अशा तक्रारीचा आरोप करण्यात आला आहे। मुख्यमंत्री यायच्याच आधीच भाजपच्या उमेदवारांवर जागेसाठी दमदाटी, मारहाण करणे अशा तक्रारी दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे। परंतु भाजपच्या कोणत्याही उमेदवारावर FIR दाखल झालेली नाही। भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकाचा कुठेही काही सहभाग नाही आणि पोलिसांनी जर चौकशीसाठी काही जणांना बोलावलं असेल आणि ते जर उमेदवारांचे नातेवाईक असेल तर याचा अर्थ तो उमेदवार गुन्हेगार आहे असा नाही म्हणत आपल्यावरील आरोपांचे खंडन खुले यांनी केले आहे।